हिंदीचं आक्रमण आणि मराठीच्या अस्तित्वाचा मुद्दा यावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येत आहेत. आधी मोर्चाला एकत्र येणार होते, पण महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय रद्द केला. त्यामुळे मोर्चा रद्द करावा लागला. मात्र 5 जुलैच्या मोर्चाच्या दिवशीच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन या विजयी लढ्याचा विजयोत्सव साजरा करायचं ठरवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेला ठाकरे ब्रँड दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रात पुन्हा प्रस्थापित होत असल्याची चर्चा त्यामुळे होऊ लागली. उद्धव व राज दोन्ही ठाकरे बंधूंवर बाळासाहेबांचेच संस्कार आहेत. दोघंही त्यांच्याच तालमीत तयार झालेत. त्यामुळे ठाकरे ब्रँडची विखुरलेली ताकद एक झाल्यावर ठाकरे ब्रँडची पुन्हा झलक ही दिसेल का? उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्यानं काय फरक पडेल? राजकारणाची गणितं कशी बदलतील? दोन्ही ठाकरेंना याचा कसा फायदा होईल? या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे की आपण या विषयासंदर्भात काय वाटतं ते तुम्ही व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. मंडळी, येत्या 5 जुलै रोजी मराठी माणूस हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढणार होता. कोणत्याही पक्षाचा त्यात झेंडा असणार नव्हता, तरी त्याचं नियोजन हे मात्र राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होणार होतं. त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येणार होते राजकीय दृष्ट्या. मात्र दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या दमदार कार्यक्रमाला उखडून फेकण्यासाठी महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा GRच रद्द केला. खरं म्हणजे मोर्चातले हवाच काढून टाकण्याचा तो प्रयत्न झाला. परंतु ठाकरे बंधूंनी त्यापुढे जाऊन शक्कल लढवली. त्यांनी एकत्र येण्याचं ठरवलंच आहे आणि दिवस पण तोच ठेवलाय. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणसानं पुकारलेल्या लढ्याला मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्याचं निमित्त आहे. आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा श्वास आहे. तसाच तो राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील श्वास. याच मराठी माणसाकडून दोन्ही ठाकरेंचं राजकारणातील अधपतन रोखण्यासाठी त्यांनी एकत्र यावं म्हणून प्रचंड इच्छा व्यक्त केली गेली. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाचा विजय साजरा करण्याचा क्षण एकत्र येण्यास अतिशय योग्य समजला असेल असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मराठीच्या मुद्द्यावरच दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं तर त्यातून महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे ब्रँड प्रस्थापित होण्यास सुरुवात होईल आणि त्याचा फायदा उद्धव व राज ठाकरे या दोघांनाही होईल. दोघांच्या एकत्र येण्यानं राजकारणाची गणितं बदलतील. नेमकं काय काय होईल हे पाहण्यापूर्वी महाराष्ट्रातला हा ठाकरे ब्रँड अडचणीत कसा आला ते पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी फार पूर्वीचा काळ तपासण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु 2012च्या महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणि देशात 2014 मध्ये मोदी लाट आले. त्यानंतर झालेल्या शहकाटशहाच्या राजकारणात ठाकरे ब्रँडला धक्का देण्याचं काम सुरू झालं. खरं म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या भाजप शिवसेनेला प्रचंड यश मिळालं होतं. पण लोकसभेतला मोदी करिश्मा पाहून भाजप व शिवसेनेतली युती ही विधानसभेला तुटली. महाराष्ट्रात सर्व पक्ष स्वतंत्र लढले आणि त्या मोदी लाटेतही भाजपसमोर तग धरून जो पक्ष राहिला तो होता शिवसेना. उद्धव ठाकरेंनी त्यावेळेसही 63 आमदार निवडून आणले होते. 2009च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 18 जागा जास्त निवडून आल्या होत्या त्यांच्या. त्यानंतर दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र जरी आले असले तरी भाजपकडून शिवसेनेला सन्मानाची वागणूक मिळत नव्हती अशी तक्रार कायम केली गेली. 2019 मध्ये पण एकत्र लढून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर भाजपाशी फारकत घेत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जात सरकार बनवलं. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. भाजपनं देखील त्या घटनेचा सूड घेण्यासाठी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना फोडली. 40 आमदार, 13 खासदार, नेते, पदाधिकारी असे सगळे आणि पक्ष व चिन्ह देखील शिंदेंना मिळेल अशी नेपथ्य रचना त्यावेळी केली गेली. उद्धव ठाकरेंचा संघर्ष त्यामुळे शिगेला पोहोचला. अजूनही एक शिवसैनिक सोडून जात असल्याची बातमी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या भागातून येतच असते. उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांवर ईडी, CBI, इन्कम टॅक्सच्या कारवायांची भीती दाखवून पक्ष सोडायला लावलेल्या घटनांची यादी मोठी आहे.
दुसरीकडे राज ठाकरेंच्या बाबतीतही फारसं काही आश्वासक या काळात घडलेलं नाही. 2009च्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आल्यानंतर 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धमाल उडवून दिली होती. नाशिक महापालिकेत तर त्यांचा महापौर बनला होता. पुणे महापालिकेत सुद्धा विरोधी पक्ष नेता झाला. यानंतर राज ठाकरे भविष्यात महाराष्ट्र काबीज करतील असं अनेकांना वाटलं, पण तसं झालेलं नाही. 2014च्या मोदी लाटेत इतर पक्षांबरोबरच राज ठाकरेंच्या पक्षाचं जहाजही डुबलं. 2014 व 19 मध्ये त्यांचा केवळ एक आमदार निवडून आला. 24च्या विधानसभा निवडणुकीत तर एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. मंडळी, हे सगळं तुमच्यासमोर मांडण्याचं विशेष कारण आहे. दोन्ही ठाकरेंची राजकीय परिस्थिती सध्या सुदृढ नाही. राज ठाकरेंचाही वापर केला गेला. 2019च्या लोकसभेत राज ठाकरेंनी मोदी व शहा यांच्या विरोधात सभा घेत युपीएच्या बाजूने प्रचार केला. त्यावेळी त्यांनी उमेदवार उभे केले नव्हते. तर 2024च्या लोकसभेला राज यांनी मोदींचा प्रचार केला आणि त्यावेळीही त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले नव्हते. या बदल्यात विधानसभेला त्यांना महायुतीत सामावून घेतील असा अंदाज होता. पण विधानसभेला देखील चर्चेमध्ये खेळवून ठेवत आयत्या वेळेला राज यांना नकार घंटा वाजवली. राज यांच्या जिव्हारी लागणारी सर्वात मोठी घटना म्हणजे त्यांचा मुलगा अमित ठाकरे विधानसभेला उभा होते. त्यांना देखील भाजपनं पाठिंबा दिला नाही. परिणामी अमित ठाकरेंचा पराभव झाला. ही गोष्ट निश्चितपणे राज ठाकरेंच्या जिव्हारी लागली असणार आहे. आता महाराष्ट्रात पुढच्या 3 ते 4 महिन्यात मिनी विधानसभा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात महत्वाची म्हणजे मुंबईची महापालिका जी आहे ती सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. उद्धव ठाकरेंना ती स्वतःकडे राखायची आहे, तर भाजपला ती काही करून जिंकायची आहे. 2017 झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपा कायम युतीत लढणारे हे पक्ष त्यावेळी स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपला घवघवीत यश मिळालं, पण शिवसेनेपेक्षा 2 जागा त्यांना कमीच मिळाल्या. शिवसेनेला त्यावेळी 84 तर भाजपला 82 जागांवर विजयी प्राप्त झाला होता. आता शिवसेनेत फूट पडली आहे. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसैनिक असल्याचं चित्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र जाणवलं. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवणं हे वाटतं तितकं सोपं नसल्याची जाणीव भाजपला. त्यामुळं त्यांनी राज ठाकरेंना सोबत घ्यायचे अनेक प्रयत्न केले. कधी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमार्फत तर कधी स्वतःच, असे अनेक प्रयत्न झालेले आहेत. मात्र मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आलेला अनुभव पाहता राज ठाकरे भाजप बरोबर जातील का असा प्रश्न आहे. शिवाय महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या भागातून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची जी मोहीम आहे ती अधिक तीव्रतेनं सुरू आहे. उर्वरित महाराष्ट्रातूनही दोघांनी एकत्र यावं असाच सूर निघतोय. जनमानसाचा कानोसा घेतला तर दोघांच्या पडत्या काळात इतरांनी त्यांचे लचके तोडल्याचंच आपल्याला दिसतं. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर ठाकरे ब्रँडला धक्का लावण्याचा सुरू असलेला जो प्रयत्न आहे तो हाणून पाडता येईल आणि दोघांची ताकद एकत्र झाली तर विरोधी पक्षाला धडकी बसेल असं यश खेचून आणता येणं शक्य देखील होईल असा विश्वास दोन्ही ठाकरेंच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांना वाटतो. शिवाय शिवसैनिक व मनसैनिकही एकत्र येण्याच्याच मताचा आहे. दोघांच्या एकत्र येण्यानं फक्त मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकेतच त्यांना फायदा होईल असं नाही. तिथं तर होईलच, परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि विदर्भातही दोघांना आणि दोघांच्या पक्षांना नवसंजीवनी मिळू शकते. याचा फायदा पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी होऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा उद्धव ठाकरे व राज ठाकरेंसोबत महाराष्ट्रातील जनता अधिक जाऊ शकते. पण यासाठी उद्धव व राज यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. त्यांच्या राजकारणाची चाकोरी त्यांना सोडावी लागेल. महाराष्ट्राचा विश्वास मिळवायचा असेल तर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना लढा उभारावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात सातत्य ठेवावं लागेल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दोन्ही ठाकरे बंधूंवर बाळासाहेबांचेच संस्कार आहेत. त्यांच्याच तालमीत ते तयार झाले. त्यामुळं या दोघांनी वैयक्तिक वाद बाजूला ठेवत एकत्र येऊन आपापला स्पेस जपत राजकारण केलं तर विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याची ताकद दोघांमध्ये निश्चित आहे. शिवाय ठाकरे ब्रँडला ठाकरे शैलीत महाराष्ट्रभर पोहोचवलं तर सत्तेत येण्याची ताकद देखील त्यामध्ये आहे.
असं जरी असलं तरी वास्तव आणि रिझल्ट यावरच सगळं चालतं. त्यामुळे येणारा काळच महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे ब्रँड प्रस्थापित झालाय का याचं उत्तर देईल. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.